कैरींची आंबट गोड तिखट अशी भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण खलबत्त्यामध्ये धने, जिरे, बडीशोप आणि आवडीनुसार लसणाच्या पाकळ्या घालून आपण छान जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं। मसाला तयार करून झाल्यानंतर साईडला गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये तेल, मोहरी अगदी छान असे फुलल्यानंतर वाटून घेतलेला मसाला आपण यामध्ये घालून त्याला व्यवस्थित परतून घेऊया। परतून झालेल्या मसाल्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कैरी यामध्ये घालून चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती हिला वाफवून घेणार आहोत। कमीत कमी 50% आता आपली कैरी ही शिजून झाली। तिला व्यवस्थित मिक्स करून आवडीनुसार लाल तिखट, हळद याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनंतर चाट मसाला आवडीनुसार गोड घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता ही भाजी पाणी न घालता गुळाच्या पाण्यामध्येच आता आपण ही भाजी ही शिजवून घेणार। झाकण ठेवून मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं आपण भाजी शिजवून घेतली। त्यामध्ये अगदी थोडीशी कस्तुरी मेथी घालून व्यवस्थित मिक्स करून अगदी परफेक्ट अशी आपली भाजी तयार आहे।